19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर एका युगाचा जन्म झाला. पण तुम्हाला माहिती आहे का, हा जन्म फक्त एका बाळाचा नव्हता, तो होता स्वराज्याच्या स्वप्नांचा आरंभ. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पण हा जन्म साधा नव्हता, तो एका मोठ्या राजकीय संघर्षाचा भाग होता. त्या काळात निजामशाही, आदिलशाही आणि मुघल यांच्यात प्रचंड युद्ध सुरू होतं. शहाजीराजे निजामशाही वाचवण्यासाठी जीवाचं रान करत होते. अशा धामधुमेत गर्भवती जिजाऊ साहेबांना सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. मग प्रश्न होता, कोणता किल्ला सुरक्षित? शहाजीराजांनी निवडला शिवनेरी किल्ला. शहाजीराजांनी शिवनेरीच का निवडला? कारण शिवनेरी हा जुन्नरचा असा किल्ला होता ज्याच्या आजूबाजूला यादवकालीन गुहा आणि अभेद तटबंदी होती. विशेष म्हणजे या किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव हे शहाजीराजांचे विश्वासू मित्र होते. जिजाबाईंनी शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर येथे प्रार्थना केली, मला असा पुत्र दे जो धर्म आणि स्वराज्याचं रक्षण करेल. आणि म्हणूनच देवीच्या नावावरूनच महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं.